केंद्र सरकारनं 4 नवीन कामगार कायदे लागू केले आहेत। त्यामुळे कामगार हक्कांचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास होणार असल्याचा आरोप करत इचलकरंजीतील कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीनं प्रांत कार्यालयासमोर जोरदार निदर्शनं करण्यात आली। त्यानंतर शिष्टमंडळानं शिरस्तेदार संजय काटकर यांची भेट घेतली। नवे कामगार कायदे तातडीनं रद्द करावेत, अन्यथा राज्यभर उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा समितीनं दिलाय। नव्या श्रमसंहितांमुळे अनेक मूलभूत कामगार कायदे रद्द होणार असून त्याऐवजी मालकांचं हित साधणारी तरतूद लागू होणार आहे। पूर्वी 10 किंवा 20 कामगारांवर लागू असणारे अनेक कायदे आता अनुक्रमे 20 आणि 40 कामगारांनंतरच लागू होणार आहेत। त्यामुळे मोठ्या संख्येने उद्योग कायद्याच्या कक्षेबाहेर जातील आणि लाखो कामगारांचं संरक्षण संपुष्टात येईल। कारखाना बंद करण्यासाठी आवश्यक असलेली 100 कामगारांची मर्यादा वाढवून 300 केल्यानं हायर अँड फायर संस्कृती कायदेशीर होईल आणि नोकरीची सुरक्षितता पूर्णतः नष्ट होईल। तसंच न्यायालयीन लढाईवर मर्यादा येणार असून 12 तासांची शिफ्ट आणि कल्याणकारी योजनांमध्ये कपातीमुळे कामगार वर्गावर थेट गदा येणार आहे। ESIC, PF आणि कामगार सुरक्षेशी संबंधित नियम कमकुवत केल्यानं औद्योगिक क्षेत्रात असमानता आणि शोषण वाढेल असा आरोप होत आहे। या पार्श्वभूमीवर इचलकरंजीतील कामगार संघटना संयुक्त कृती समितीनं प्रांत कार्यालयासमोर निदर्शनं केली। त्यानंतर शिरस्तेदार संजय काटकर यांची भेट घेतली। श्रमसंहितांची अंमलबजावणी रद्द झाली नाही तर राज्यभर उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला। या आंदोलनात कॉम्रेड भरमा कांबळे, आनंदा गुरव, राजेंद्र निकम, शामराव कुलकर्णी, सुनील बारवाडे, हनुमंत लोहार, नूर मोहम्मद बेळकुडे, मंदार फडके, कुमार कागले, सदा मलाबादे, रुपेश कांबळे यांच्यासह कामगार सहभागी झाले होते।